अ व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी. आणि आजचा विषय खूप महत्वाचा आहे, बराच मोठा आहे आजचा विषय. जेवढं पॉवर टॅपिंग शिकवायला वेळ लागत नाही ना, तेवढं पॉवर टॅपिंग कसं कसं फेल होऊ शकतं याच्या कदाचित मला पॉवर टॅपिंग शिकवायला एक सेशन लागेल, पण हे कसं फेल होऊ शकतं याच्याकरता मला 2-3 सेशन्स लागतील. कारण इतका महत्वाचा विषय आहे आणि इतक्या वेगवेगळ्या डायमेन्शन्सवरती हा विषय आधारित आहे. सो आपण सगळेच जण, काही जण तर असे आहेत जे 8-8, 10-10 वर्ष टॅपिंग करतायत, पण काही गोष्टी कधी कधी आपल्या मिस होऊन जातात. सो आज काही त्या गोष्टींना आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे. काही इन्साइट्स आपल्याला याच्यातनं मिळणार आहेत. टेक्निकली आपण कुठे चुकतोय हे कदाचित आपल्याला कळू शकेल आज, आणि आपल्या प्रॅक्टिसला आणखीन थोडीशी धार येईल. सुरुवात आपण करणार आहे एका प्रश्नापासून की आपण पॉवर टॅपिंग करतो कशासाठी. आपण हे सगळे टेक्निक्स जे आहेत ना, कुठलेही टेक्निक्स असू दे, बघ आपल्या सगळ्यांचा हा ध्यास आहे. वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह आवर लाईफ. सगळ्या स्तरावरती आपल्याला आयुष्य अपग्रेड व्हावंसं वाटतं. आज आपण ज्या लेवलला आयुष्य जगतो, आज जेवढे पैसे आपल्याकडे आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे असावेत. करिअरमध्ये आज आपण ज्या लेवलला आहोत त्याच्यापेक्षा आपण थोडंसं करिअरमध्ये जास्त एक वरच्या स्टेपवरती जाऊ शकतो का नाही. रिलेशन्स आज जसे आहेत ते इम्प्रूव्ह होऊ शकतात का नाही. इंटरनली आपल्याला जसं वाटतं ते आणखीन फायनर होऊ शकतं का. सो आपण सगळेजण शोधतोय आणि या शोधण्याच्या प्रवासामध्ये आपल्या हाती लागलंय एक महाअस्त्र, विच इज पॉवर टॅपिंग. बऱ्याच वेळेला आपल्याला याचा बेसच आठवत नाही किंवा आपण कन्व्हिनियंटली विसरतो की आपण टॅपिंग करतो कशासाठी. आयुष्य बेटर करायला तर करतोच आहे, पण पहिली गोष्ट आपल्याला हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की मला पाहिजे तसं माझं आयुष्य का नाहीये. ह्याचं उत्तर जर आपल्याला मिळालं ना, तर आपल्याला पॉवर टॅपिंगचा जो बेस आहे, त्याचा जो गाभा आहे, तो गाभा आपल्याला लक्षात येईल आणि तर आपण त्या क्लॅरिटीनी पॉवर टॅपिंग करू. आणि खरंच आज आपण इतके नशीबवान आहोत की इतकं सोपं तंत्र आपल्यापर्यंत आलेलं आहे. कदाचित आपण त्याला जेवढं वापरलं पाहिजे, जेवढ्या सिन्सिअरली वापरलं पाहिजे, कुठेतरी आपणच कमी पडतो. सो कुठे कमी पडतो, नेमकं काय असलं पाहिजे, हा या सगळ्या सेशन्सचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आजचं सेशन आपण साधारण एक 45 मिनिट्सचं करणार आहे, कारण बरंच इंटेलेक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. सो जर 45 मिनिट्समध्ये माझे काही पॉइंट्स कव्हर नाही झाले तर आपण हे सेशन पार्ट 2 मध्ये कंटिन्यू करणार आहे. मला खूप जणांचे मेसेजेस आहेत, कमेंट्समध्ये पण आहेत, बरेच जणांनी मेल केला आहे, व्हॉट्सअप केलेले आहेत की लाईव्ह सेशन्स थांबवू नका. सी द पॉइंट इज 30%, 40% सगळं वर्किंग ओपन झालेलं आहे. सगळे जण कामाला लागलेले आहेत. सो आम्हाला पण कामाला लागणं गरजेचं आहे. सो आम्ही फक्त लाईव्ह सेशन्स बंद करणार आहे. सेशन्स होणार आहेत. तर वी विल ट्राय की 10 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत 2 व्हिडिओज तरी नक्की आम्हाला पोहोचवता येतील, पण आमच्या कन्व्हिनियन्सनुसार. कारण खूप काम आहे. मनी उपासना तोंडावरती आहे जी परत सुरू होणार आहे. सो त्याचं सगळं रिस्ट्रक्चरिंग आहे, त्याचं डिझायनिंग आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या लिटरेचर फॉर्ममध्ये आहेत, त्याचं काम होणं गरजेचं आहे. सो लाईव्ह सेशन्स बंद होणार आहेत फक्त, पण तुमच्यापर्यंत 10 दिवसाच्या पिरियडमध्ये 2 सेशन्स आम्ही नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमचा जो श्वास आहे, कारण या सगळ्या लॉकडाऊनच्या फेजमध्ये आपल्याला श्वास घ्यायला जर कोणी शिकवलंय तर ती स्ट्रेंथ या सेशन्सनी आपल्याला दिलेली आहे. ती स्ट्रेंथ आम्ही नक्कीच काढणार नाहीये, पण फक्त लाईव्ह सेशन्स बंद होणार आहेत. सेशन्स होणार, पण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुमच्यापर्यंत ते पोहोचतील. सो आयदर ते फेसबुकवरती त्याची लिंक शेअर होईल किंवा आपला युट्यूबचा जो चॅनल आहे, प्रदीप पवार म्हणून जो युट्यूबवरती आपला चॅनल आहे, त्या चॅनलवरती ती शेअर होईल. सो चॅनलला सबस्क्राईब करा, पॉवर ॲप डाउनलोड करा, म्हणजे तुमच्याकडे सगळे नोटिफिकेशन्स येतील. ओके. सो मी हे आधी सांगितलं कारण पूर्ण सेशन तुम्हाला हुरहुरू नको की अरे काय होणार आहे, हे लास्ट आहे का, मग मला कळलं नाही तर काय होणार आहे. आम्ही कोणीही कुठेही पळून जाणार नाहीये. आम्ही आहोत तिथेच आहोत. वी आर ऑलवेज ऍक्सेसिबल टू यू, सो यू कॅन बी रेस्ट अशोर्ड. ओके. सो
कुणीतरी परत लिहिलंय 20 मिनिटं तरी ठेवा. नाही, इट्स नॉट पॉसिबल. थोडंसं आमच्या साईडलाही थोडे कामं आहेत, कमिटमेंट्स आहेत, त्याच्यामुळे पॉसिबल नाही. पण जेवढं शक्य आहे करणार तर आहेच आहे. तुमच्यापर्यंत कुठल्या तरी फॉर्ममध्ये सेशन्स पोहोचणार, तुम्हाला अपग्रेड करतच राहणार आहोत. तुम्हाला असं सोडणार नाही, आजपर्यंत सोडलेलं नाहीये. सो असं सोडणार नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन टुडे. बेसिकली आपण का पॉवर टॅपिंग करतो हे कळण्यासाठी आपल्याला थोडंसं याचं बेसिक्स कळले पाहिजेत. मी हे बऱ्यापैकी द डायनॅमिक्स ऑफ पॉवर टॅपिंग मध्ये हे बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे, पण बऱ्याच वेळेला आपण ते विसरतो, कधी कधी स्किप होतं. खूप जण ह्या फेसबुक लाईव्हच्या प्रवाहामध्ये आत्ता जॉईन झालेले आहेत, सो त्यांना आधीचं काहीच बेस माहित नाही, ते नुसतं टॅपिंग करतायत अँड दे हॅव एक्सपिरियन्स टू रिलीव्ह. सो जेव्हा आपल्याला रिलीफ वी हॅव एक्सपिरियन्स्ड अजून थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया, तर आपली सिन्सिअरिटी अजून वाढेल टुवर्ड्स टॅपिंग, आणि जिथे चुकतोय ते देखील आपल्याला रेक्टिफाय करता येईल. सो द फर्स्ट कॉन्सेप्ट आपण जिथे सुरू करतो, की आपल्या आजूबाजूला जे सगळं विश्व आहे, आपण पण जे आहोत, हे आपल्याला दिसत नसलो तरी, भासत नसलो तरी आपण सगळेजण एनर्जीच आहोत. ओके, आय थिंक तुम्ही थोडंसं कॉमेंट्स बंद करा आणि सेशन ऐका, आणि सेशन ऐकत असताना इफ पॉसिबल नोट्स करा. कॉमेंट्समध्ये तुमचा वेळ जातो, तुमचं लक्ष डायव्हर्ट होतं आणि मेंदू दोन ठिकाणी एका वेळेला कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. ओके, सो यू मे मिस अ पॉइंट. सो बी फोकस्ड. You whatever you want to comment, you comment after the session. Okay, fine, we will start. सो प्रत्येक गोष्ट त्याच्या गाभ्याशी एनर्जी आहे, हे सफिशियंटली सरांनी बऱ्याच इंट्रो लेक्चर्समध्ये, सेशन्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, सो तिकडे मी जात नाही. या एनर्जी स्वरूपाचा आणि आपल्या आयुष्याचा आणि पॉवर टॅपिंगचा काय संबंध हे मी शॉर्टमध्ये सांगणार आहे, सो आपल्याला कळेल की आपण एक्झॅक्टली कुठे चुकतो. सो ज्या वेळेला आपण असं म्हणतो की प्रत्येक गोष्ट हे एनर्जी आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट करते. माझं सुद्धा एक व्हायब्रेशन आहे, तुमचं एक व्हायब्रेशन आहे, तुमच्या मोबाईल फोन्सचं एक व्हायब्रेशन आहे, तुमच्या आजूबाजूला ज्या स्थूल गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्ट त्याच्या गाभ्याशी एनर्जी आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचं एक व्हायब्रेशन आहे. नुसत्याच स्थूल गोष्टी नाही, जी सगळी स्पेस आहे तुमच्या आजूबाजूला, ही स्पेस देखील एनर्जीच आहे, ही स्पेस देखील व्हायब्रेशन्सच आहे. मग या व्हायब्रेशन्सचा आणि आपला काय संबंध आहे? या व्हायब्रेशन्सचा आणि आपला संबंध आहे की प्रत्येक गोष्ट एकमेकाशी कम्युनिकेट करत असते, ती म्हणजे रेझोनन्सच्या माध्यमातून. रेझोनन्स म्हणजे काय की समान फ्रिक्वेन्सी. असं आपल्याला कळण्यासाठी असं समजून घेऊया की समान ऊर्जा, ओके, ही कायम एकत्र राहते आणि जी ऊर्जा ऑपोजिट आहे किंवा एकसारखी नाहीये, ही ऊर्जा एकत्र राहू शकत नाही. याला थोडक्यात आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो की प्रत्येक माणसाची एक फ्रिक्वेन्सी असते, प्रत्येक गोष्टीची एक फ्रिक्वेन्सी असते आणि ही फ्रिक्वेन्सी कॅलिब्रेट करता येते. आपल्याला काय कळलं पाहिजे की आपली फ्रिक्वेन्सी किंवा आपली सर्वसाधारण भाषेत बोलूया, आपली एनर्जी कशावर ठरते? आपली एनर्जी ठरते आपल्या आतमध्ये असलेल्या प्रोग्रॅमिंग्सवरती. आता हे लक्षात घ्या, आतापर्यंत जी माणसं या सगळ्या सेल्फ हेल्पच्या रेव्होल्युशनमध्ये आहेत, मोटिवेशनल बुक्स वाचतात, सेल्फ हिलिंग बुक्स वाचतात, आपल्या सगळ्यांची एक महत्वाची चूक होते, ती म्हणजे आपल्याला वाटतं की द फॉल्ट इज विथ आवर थॉट्स, की माझे विचार नेगेटिव्ह आहेत म्हणून माझ्या आयुष्यात नेगेटिव्ह काहीतरी होतं, म्हणून आपण लढतो विचारांशी. आपण ते विचार बदलायला जातो की नाही, मला असं नाही वाटलं पाहिजे, मला भीती नाही वाटली पाहिजे, मला राग नाही आला पाहिजे, मला लॉस होईल असं का वाटतंय, मला कॉन्फिडेंट का नाही वाटत आहे, आणि आपण स्वतःला विचारांच्या स्तरावरती ड्रिल करायला लागतो. पण गंमत ही आहे की विचार हे फक्त आपलं दर्पण आहे. इट्स अ मिरर, इट्स अ रिफ्लेक्शन. एखाद्याच्या सिस्टीममध्ये जर सतत भीतीचे विचार येत असतील, बघा, आपल्यातलं कुणीही ओढून ताणून नेगेटिव्ह विचार आणतं का? कुणीच आणत नाही. आपल्या सिस्टीममध्ये नेगेटिव्ह विचार येतात. सो ज्या वेळेला आपल्या सिस्टीममध्ये नेगेटिव्ह विचार येतात, याचा अर्थ विचार जिथून उत्पन्न होतात तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे.
सो आपले विचार आपल्याला फक्त आपली अवस्था दाखवतात. जसं तुमच्या चेहऱ्यावरती काहीतरी लागलेलं आहे, हे आरसा तुम्हाला दाखवतो. तुम्ही आरसा साफ करता का? तुम्ही चेहरा साफ करता. जे काही डाग आहेत ते जाण्याकरता तुम्ही आरसा साफ करता का चेहरा साफ करता? आपण चेहरा साफ करतो. इन द सेम वे हे विचार फक्त आपलं दर्पण आहे. ते आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतायत की आपल्या सिस्टीममध्ये नेगेटिव्ह कोडिंग किती आहे. आता हे कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग याला सर्वसाधारण भाषेत समजून घ्यायचं असेल तर याला संस्कार असं म्हणतात. संस्कार म्हणजे आपण जे मुलांवर कानात संस्कार करतो ते नाही, की खरं बोलायचं, सगळ्यांचा आदर करायचा, हे दे आर ऑल्सो अ पार्ट ऑफ इट, बट ते संस्कार नाही. संस्कार म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती जे बिंबवलं जातं त्याला आपण संस्कार असं समजून घेऊया आपल्या कळण्यासाठी. सो हे संस्कार आपल्या सिस्टीममध्ये किंवा हे प्रोग्रामिंग आपल्या, ओके ठीक आहे, तुम्ही प्लीज कॉमेंट्स करू नका, कारण काय होत आहे मला तुमचे कॉमेंट्स वाचण्यामध्ये मी डिस्टर्ब होते. बिकॉज कधी कधी समबडी कॉमेंट्स की आवाज येत नाही आहे किंवा सो आय एम ऑट टू रीड दोज कॉमेंट्स. ओके, सो डोंट कॉमेंट, यू कॉमेंट आफ्टर द सेशन. ओके फाईन. सो हे कोडिंग्स आपल्या सिस्टीममध्ये कुठून कुठून आलेले आहेत? का आपण असे आहोत? का आपल्याला भीती वाटते? का आपण इतके निगेटिव्ह आहोत? सतत आपल्याला काहीतरी एन्झायटीच का वाटते? लॉस होईल असंच का वाटतं? फेलियर आपल्याच वाट्याला येईल असं का वाटतं? समोरचा माणूस आपल्याला सोडून जाईल असं आपल्याला का वाटतं? हे आपल्याला आवडतंय का विचार करायला? कुणालाच आवडत नाही. हे होतंय. सो हे ज्या लेअरला होतंय ना, तो लेअर रिपेअर करणं गरजेचं, आणि तो लेअर आहे आपल्या संस्कारांचा. सो हे संस्कार आपल्या सिस्टीम मधून कुठून येतात? सगळ्यात पहिलं तर आपले जेनेटिक्स. आपल्या पेशी आपण ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये प्रकटतो त्यावेळेला आपण एक पेशी असतो, आणि त्या पेशीमधून आजपर्यंतचा आपला प्रवास जो आहे हा 50 ट्रिलियन पेशींचा आहे. सो त्या एका पेशीमध्ये असं काय होतं की त्यांनी हे 50 ट्रिलियन पेशींचा माणूस, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचा ऑरा, त्याची एनर्जी, त्याचे विचार डिसाईड केले, त्याच्या आतले संस्कार डिसाईड केले. ते होतं सगळ्यात महत्वाचं एनर्जी आणि इन्फॉर्मेशन. की ह्याचं नाक कसं असलं पाहिजे, ह्याचे डोळे कसे असले पाहिजे, त्याची उंची कशी असली पाहिजे, ह्याचे केस कसे असले पाहिजेत, ह्याचा रंग कसा असला पाहिजे. नुसतंच एवढं नाही तर ह्याचा स्वभाव कसा असला पाहिजे, ह्याला काय आवडलं पाहिजे, याला काय नाही आवडलं पाहिजे, यानं कुठं घाबरायचंय, हे सगळं जेनेटिक फीड आपल्या सिस्टीममध्ये तिथंच होती. जसं आपण फोन विकत घेतल्यावरती काही डिफॉल्ट असतं फोनमध्ये, तसं हे जेनेटिक्स आपल्या सिस्टीम मध्ये बाय डिफॉल्ट आहे. ओके, आणि हे काय एक एक गोष्ट आपल्याला कळू नाही शकत. सो बऱ्याच गोष्टी नोन आहेत, बऱ्याच गोष्टी अननोन आहेत, कारण त्या लेयर्सची आपल्याला मेमरी नाहीये. त्यानंतर 9 महिने आपण आईच्या गर्भामध्ये जे काही अनुभवलेलं आहे त्या सगळ्याचा संस्कार आपल्यावरती. आता कसं घडतं, प्रत्येक वेळेला आईला जर भीती वाटली किंवा आई स्ट्रेस्ड असेल तर आज आपल्या आयुष्यात जे जे प्रॉब्लेम आहे त्याचा दोष आईवर आहे असं नाही. असू शकतं कारण दीज आर द लेयर्स ऑफ प्रोग्रामिंग. ओके, सो 9 महिने आपण आईच्या गर्भामध्ये असताना जे जे काही अनुभवलं त्याचा संस्कार आपल्यावरती आहे. म्हणून कितीतरी गोष्टींचा ट्रेस नाही ना लागत आपल्याला, की का भीती वाटते कळतच नाही. कुठलीच ट्रॅजिक मेमरी नाहीये आपल्याला, कुठली हॅरॅसमेंट हिस्ट्री नाहीये, कुठला ट्रॉमा नाहीये. कदाचित तो अशा लेअर मधनं आलेला आहे ज्याची आपल्याला मेमरी नाहीये. त्याच्यातला दुसरा लेअर म्हणजे आईच्या पोटामध्ये आपण असताना आईची अवस्था आणि आईच्या आजूबाजूला असलेली अवस्था. हे ज्या वेळेला आम्ही पुण्यामध्ये 1-2 सेशन्समध्ये सांगितलं त्यावेळेला बऱ्याच पोरांनी घरी जाऊन दंगा केला की मी असा भित्रा आहे ना हे तुझ्यामुळे. हे ब्लेम करण्यासाठी नाही सांगत आहे. ह्या लेयर्स बद्दल जर प्रोग्रामिंग आपल्याला कळलं पाहिजे ना की आपण असे का आहोत, ह्याच्यासाठी आपण सांगतोय. आणि फॉर्च्युनेटली पॉवर टॅपिंग कॅन हेल्प अस टू गेट रिड ऑफ दिस. म्हणून या लेयर्सची मी तुम्हाला ओळख करून देते.
हे आईला जाऊन आरडाओरडा करायचा नाहीये की तू त्यावेळेला काळजी घेतली नाहीस म्हणून आज मी असं आहे. किंवा आता सुद्धा जी माणसं ज्या बायका प्रेग्नंट आहेत किंवा ज्यांना मुलं होणार आहेत, जे प्लॅनिंग मध्ये आहेत, असं नाहीये की तुम्ही सकाळ संध्याकाळ असं असलं पाहिजे. इट इज व्हॉट यू इंटरनली आर. सो जिथे जिथे तुम्हाला जाणवेल की स्ट्रेस आलाय, रिलीज इट. दरवेळेला आपण इस्त्री केल्यासारखं नाही जगू शकत. ओके. आणि काही गोष्टी या इनेट असतात. दरवेळेला आईला भीती वाटली म्हणून आपल्यालाच वाटली असं नाहीये. आपला कदाचित इनर फायटिंग मेकॅनिझम स्ट्रॉंग होता, जो डिफॉल्ट होता. सो असतात ना, दोन जुळी पण वेगळी असतात. एक खूप सेन्सिटिव्ह असतो आणि एक कशालाच जुमानत नसतो. सो त्यानंही तीच अवस्था अनुभवलेली. सो आपला पिंड पण, दॅट इज ऑल्सो युअर प्रोग्राम. तुमचा पिंड, की तुम्ही एक्सेस सेन्सिटिव्ह आहात का तुम्ही युअर दॅट स्ट्रॉंग की तुम्ही उडवून लावू शकता, हा पिंड आहे प्रत्येकाचा. ओके. सो प्रत्येकाची सेन्सिटिव्हिटी मॅटर करते ह्या प्रोसेसमध्ये. सो आईच्या गर्भामध्ये आपण असतानाची ती प्रोसेस असू शकतो. दॅट कुड बी वन ऑफ द लेयर्स फ्रॉम वेअर आर ब्लॉक्स आर देअर टुडे. त्यानंतर आपल्या आयुष्यातली पहिली 6 वर्ष काय वातावरण होतं आपल्या आजूबाजूला. सतत जर तणाव असेल तर आपण पण नकळत त्या तणावाला रिस्पॉन्ड केलेलं आहे. त्याचे संस्कार आपल्या सिस्टीममध्ये आहेत. सतत जर आजूबाजूला हेच डिस्कशन असेल की कसे पैसे नाहीयेत, कसं आयुष्य वाईट आहे. जसं तुम्ही जर नोटीस केलं असेल, जर घरात भांडण सुरू झालं आणि एक लहान बाळ असेल तर ते लहान बाळ रडायला लागतं. त्याला काही कळत नाही, त्याला मुद्दा नाही माहिती, पण त्या भांडणामधून जी एक डिस्कम्फर्ट एनर्जी क्रिएट झालेली आहे, त्या एनर्जीला ते बाळ रिस्पॉन्ड करतं. सो असं आपणही केलं असेल. मग त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपली जी समजूत बनत गेली, म्हणजे आपल्याला आपलं आयुष्य जसं कळत गेलं. मी नेहमी सांगते की जर एखाद्या मुलाला लहान असताना खूप कम्पेअर केलं गेलं असेल, आता मोठं झाल्यावरती त्याला कळतं की का कम्पेअर केलं होतं, तर मला माझ्यामध्ये ती जेलसी निर्माण व्हावी किंवा मलाही असं वाटावं की हा करू शकतो तर मी पण करू शकलो पाहिजे. सो या कारणासाठी म्हणून आई वडिलांनी कम्पेअर केलं. वाईट वाटावं तुम्हाला किंवा तुम्हाला हिणवायचं म्हणून कम्पेअर केलं गेलं नव्हतं. पण त्या बाळाला काय वाटतं, त्या बाळाला असं वाटतं की माझ्यामध्ये इतकी कमी आहे, इतकी कमतरता आहे की माझे सख्खे आई वडील सुद्धा मला स्वीकारू शकत नाहीत. मग ते बाळ, आता अशा इंटेन्शन होता का? नाही, पण ही त्याची किंवा तिची समजूत होती. मग ह्या समजुतीने काय होतं, ते बाळ त्या कमतरतेतच लहानाचं मोठं व्हायला लागतं. त्याला सतत असं वाटतं की माझ्यात कमीच आहे, मी कमीच आहे, मला जमणारच नाहीये. कारण आई वडिलांनाच जर माझ्यामध्ये विश्वास नाहीये तर बाकीच्या कोणाला असायचं काहीच कारण नाहीये. सो सतत सेल्फ डाऊट, सेल्फ क्रिटिसिझम, सतत स्वतःला कमी लेखणं, याची सुरुवात कदाचित तिथे असू शकते. सो आणि मग अशी मुलं काय करतात, त्यांना सगळीकडे तेच जाणवतं की मला डावललं जातंय. खरं तसं नसेल, पण जसा दृष्टिकोन आपला बनतो तसं आपण समोरच्या वस्तुस्थितीला बघायला लागतो आणि जसा दृष्टिकोन बनतो तशी वस्तुस्थिती निर्माण व्हायला लागते. त्यानंतर आपल्या आयुष्यात आपण जिथे जिथे फटके खाल्ले, जिथे जिथे काही नेगेटिव्ह घडलं, ही प्रत्येक नेगेटिव्ह गोष्ट एक प्रोग्राम आहे आपल्यासाठी. काहीतरी घडलं ना ज्याच्यामुळे भीती वाटते. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गेला असाल, काही लोकांना पब्लिक स्पीकिंगचं फिअर असतं, काहीतरी घडलं असेल ना सिस्टीममध्ये जिथून ही फिअर आलेली आहे. कुणीतरी हसलं असेल, तुमच्यावर हसलं असेल असं नाही, कुणीतरी गेलं असेल, ही मस्ट हॅव मिस्ड आउट समथिंग, सेड समथिंग रॉंग, अशा पॉइंटला लोक त्याच्यावर हसले असतील. ते बघून तुम्हाला वाटलं असेल की माझ्याबरोबर पण असं झालं तर काय होईल. कुणीतरी मजा उडवली असेल, तुमची खिल्ली उडवली असेल, तुम्ही स्टेजवर गेला असाल, काहीतरी विसरला असाल, लटपटले असतील हातपाय तिथे. सो काहीतरी घडलंय ना ज्याच्यामुळे यू आर प्रोग्राम्ड विथ दिस फिअर की येस, मला स्टेजची भीती वाटते. सो प्रत्येक नेगेटिव्ह गोष्ट हा एक प्रोग्राम आहे आपल्या सिस्टीममध्ये. सो या सगळ्या लेयर्स मधून आपल्या सिस्टीममध्ये हा डाउनलोड येतो. आता हे सगळे डाउनलोड, हे सगळं नाही, आणि मग आजूबाजूच्या गोष्टी तर आपल्याला प्रोग्राम डे इन डे आउट करतच असतात. न्यूज, मीडिया, आजूबाजूला सांगणारी माणसं. आता ज्याचा पिंडच भीतीचा आहे, गंमत बघा, ज्याचा पिंडच भीतीचा आहे
त्याला एक बातमी सुद्धा बास असते दिवसभर त्या एन्झायटीमध्ये जगण्यासाठी. कितीतरी लोकांना आता इतकं पॅनिक आहे त्यांच्या आयुष्यात की कसं होणार. अरे आपण काही करणार आहे का प्रॅक्टिकली करोनाला? तुम्ही काही करू शकता का? आर यू एट द फ्रंटलाईन? नाही. पण दिवसभर हेच, कारण ती सिस्टीम त्या फिअरला, एन्झायटीला तेवढी सेन्सिटिव्ह आहे. ती तेवढी सेन्सिटिव्ह का बनली? ती या लेयर्स मधून जे प्रोग्राम आलाय, जो संस्कार आलाय, या संस्कारातनं आपली सिस्टीम या नेगेटिव्हिटीला इतकी उपलब्ध झालेली आहे. ओके, सो हे सगळे जे ब्लॉक्स आहेत, हे सगळे ब्लॉक्स कुठे ट्रॅप होतात? तर हे सगळे ब्लॉक्स ट्रॅप होतात आपल्या मनामध्ये. बरोबर आहे. आपल्याला भीती कुठे वाटते? मनामध्ये. आपल्याला चांगलं कुठे वाटतं? आपल्याला डिकोड करायचं सेंटर कुठे आहे? तुम्हाला कसं वाटतंय हे विचारल्यावरती तुम्हाला त्याचं उत्तर कुठे कळतं? मनामध्ये. सो हे सगळं इन्फॉर्मेशन ही जी आहे, हा सगळा संस्कार आपल्या मनामध्ये ट्रॅप्ड असतो. मग तुमच्या समजुती करता तुम्हाला ह्याला सबकॉन्शियस माइंड म्हणायचं असेल तर सबकॉन्शियस माइंड म्हणा. हे डिव्हिजन्स आहेत फक्त वेगवेगळे आपल्या समजुतीसाठी. पण हे सगळं आहे कुठे? कारण अॅनाटॉमिकली जर आपण बॉडी डायसेक्ट केली तर मन किंवा माइंड ही गोष्ट कुठेच सापडत नाही सिस्टीममध्ये. सो वेअर इज दिस माइंड? दिस माइंड इज इन एव्हरी सेल ऑफ युअर एक्झिस्टन्स. तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये हे मन आहे, ही इन्फॉर्मेशन आहे. ओके, सो वाय पॉवर टॅपिंग? आता इथे महत्वाचं आहे, कारण पॉवर टॅपिंग हे असं टूल आहे जे आपल्याला ह्या पेशींपर्यंत जाऊन हे संस्कार, हे कोडिंग चेंज करायला मदत करतं. हे जे ब्लॉक्स आहेत, एनर्जेटिक ब्लॉक्स आहेत, हे एकतर आपल्या पेशींमध्ये ट्रॅप्ड असतात किंवा आपल्या एनर्जी मेरिडियन्समध्ये ट्रॅप्ड असतात. पॉवर टॅपिंग ही जी सगळी संकल्पना आहे ना, ही आधारलेली आहे ॲक्युपंक्चरवरती, क्वांटम फिजिक्सवरती, क्वांटम मेकॅनिक्सवरती आणि क्वांटम सायकॉलॉजीवरती. या सगळ्याच्या फ्युजनमधून ही संकल्पना आपल्या समोर आलेली आहे. सो ॲज पर ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर, त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या शरीरामध्ये 14 ऊर्जा वाहिन्या असतात. ओके, आता आपल्या पेशींपासून टिश्यूज तयार होतात. ओके, टिश्यूज पासून ऑर्गन्स तयार होतात आणि प्रत्येक ऑर्गनला जिवंत ठेवण्यासाठी जसं रक्त महत्वाचं आहे तशी एनर्जी महत्वाची आहे, ज्याला ची म्हटलं जातं. दिस किंवा प्राण, ज्याला आयुर्वेदामध्ये मर्म विद्या जी आहे त्याच्यामध्ये त्याला प्राण ऊर्जा अशी म्हटली जाते. सो हे जे एनर्जी मेरिडियन्स आहेत, हे एनर्जी मेरिडियन्स प्रत्येक अवयवापर्यंत एनर्जी पोचवतात आणि प्रत्येक एनर्जी मेरिडियनचा एक विशिष्ट इमोशनल ब्लॉक आहे. सो टॅपिंग मध्ये काय केलं गेलंय, तुम्हाला शोधण्याची गरज नाहीये की माझ्या आतमध्ये जर भीतीची निगेटिव्हिटी आहे तर मला कुठलं मेरिडियन टॅप करायला पाहिजे. पॉवर टॅपिंग मध्ये किंवा टॅपिंग ह्या पद्धतीमध्ये काय केलं गेलंय, त्यांनी 8 असे पॉइंट्स शोधलेले आहेत जे या सगळ्या मेरिडियन्सचे आणि आपल्या सगळ्या एनर्जी सिस्टीमचे मुख्य पॉइंट्स आहेत. याला ज्या वेळेला आपण टॅप करतो म्हणजे काय करतो, आपण स्टिम्युलेट करतो, आपण आघात करून त्याच्यावरती एक एनर्जी रन करायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला हे सगळे मेरिडियन्स ऑटोमॅटिकली स्टिम्युलेट होतात आणि आपण हे ब्लॉक्स आपल्या सिस्टीम मध्ये आहेत हे आपल्याला कसं कळतं, आपल्याला जेवढी नेगेटिव्ह एनर्जी जाणवते, नेगेटिव्ह इमोशन्स जाणवतात, हे नेगेटिव्ह इमोशन्स ब्लॉक्स आहेत आपल्या सिस्टीम मध्ये. सो आपण ज्या वेळेला लेव्हल 1 टॅपिंग शिकतो या वेळेला आपण हे 5 ब्लॉक्स मेजरली ऍड्रेस करतो. सगळ्यात महत्वाचं आहे फिअर, भीती, असुरक्षितता, इन्सिक्युरिटी, काळजी कुठल्याही फॉर्म मध्ये. त्यानंतर आहे गिल्ट, अपराधीपणाची भावना. त्यानंतर आहे लॅक, कमतरता. मी जसं म्हटलं की लहानपणी जर असं काहीतरी घडलं असेल तर तो मुलगा किंवा ती मुलगी सतत याच अवस्थेत फिरत असते की माझ्यात काहीतरी कमी आहे.
आणि मग आयुष्य त्याला तसंच ट्रीट करतं जसं त्याचे व्हायब्रेशन्स असतात. लॅक मधला माणूस कायम लॅकच अट्रॅक्ट करतो, कारण रेझोनन्स आहे, समान ऊर्जा एकत्र राहते. सो जेव्हा आपल्या सिस्टीम मध्ये लॅक आहे, आपण काय अट्रॅक्ट करणार? आपण भरभराटी अट्रॅक्ट नाही करू शकत, कारण लॅकचं व्हायब्रेशन कम्फर्टेबल आहे लॅक बरोबरच. सो जी माणसं लॅक मध्ये, त्यांना सतत बॉस पण असा मिळणार जो सतत याला दाखवून देणार की तू कसा कमी आहेस. बायको पण अशीच मिळणार जी सतत दाखवेल की कसं तुझी लायकी नाही. आणि जेवढं तरसणार आपण, कारण हे लॅक. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम इज विथ द लॅक. हे म्हणून आपण ही 5 इमोशन्स रिलीज करण्याचा प्रयत्न करतो, जी मेजरली आपल्या सिस्टीम मध्ये एनर्जी ब्लॉक म्हणून ट्रॅप्ड आहे. सो त्याच्या पुढे आहे राग, द्वेष, तिरस्कार. कारण या अवस्थेत जेव्हा आपण जगतो, आपली फ्रिक्वेन्सी कशी आहे? रागाची, द्वेषाची, तिरस्काराची. काय अट्रॅक्ट करणार? तसं वाटेल अशीच अवस्था. आणि त्यानंतर शेवटची गोष्ट आहे दुःख. असं दुःख जे आपल्या सिस्टीम मध्ये कैक दिवस, कैक वर्ष साठून राहिलेलं आहे. कारण असं दुःख ज्या वेळेला ट्रॅप होतं, आणि हे कितीतरी लेवल्सवरती असू शकतं. कुणाच्या जाण्यामुळे असेल, कुठल्या ब्रेकअपमुळे असेल, रिजेक्शनमुळे असेल. बऱ्याच वेळेला आपण स्वतःला जाणवू देत नाही ते, कारण आपल्याला असं वाटतं की जाणवू दिलं तर आपण कोसळणार आहे, आणि आपण त्याच्यानीच पळत असतो. पण आपण पळत असताना आपल्या पायांमध्ये आपण अँकल वेट्स बांधल्यासारखं आहे. तुम्ही ज्या वेळेला 10-10 किलोची अँकल वेट्स लावून पळाल, कॅन यू रन ॲट युअर ओरिजिनल स्पीड? यू कॅनॉट रन. यू आर गोइंग टू स्लो डाऊन इव्हेंच्युअली, यू गोइंग टू स्टॉप इव्हेंच्युअली. सो हे सगळी लेवल 1 समजून घेताना ही 5 महत्वाचे एनर्जी ब्लॉक्स आपल्या ह्या पेशींमध्ये किंवा या एनर्जी मेरिडियन्स मध्ये ट्रॅप होतात. सो ज्या वेळेला आपण टॅपिंग करतो, आपण हे एनर्जी मेरिडियन्स किंवा ही इन्फॉर्मेशन जागी करतो, आणि ज्या वेळेला आपण रिलीज म्हणून त्याला प्रोटोकॉल देतो, त्यावेळेला ती नेगेटिव्ह इन्फॉर्मेशन रिप्लेस किंवा रिप्रोग्रॅम होण्याचा चान्स सुरू होतो. म्हणून पॉवर टॅपिंग इज द ओनली टेक्निक इन द वर्ल्ड दॅट कॅन हेल्प यू टू चेंज युअर सेल्फ इफेक्टिव्हली. कारण बाकीच्या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत ना, हे सगळं शुगर कोट आहे. आत गाभा तसाच आहे. वरनं फक्त आपण त्याच्यावरती पॉझिटिव्ह 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 लोड करण्याचा प्रयत्न करतो, आणि इव्हेंच्युअली द सिस्टम एक्सप्लोड्स, कारण त्याला माहिती आहे हे खरं नाही आहे. आयुष्यभर ज्यानं गरिबी अनुभवली आहे, हा जर सतत म्हणायला लागला की मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, एका पॉइंटला येऊन त्याची सिस्टम म्हणणार आहे की हे खरं नाही आहे, हे खरं नाही आहे. म्हणून आपल्याला जे हवं आहे, जी गाडी हवी आहे, जे घर हवं आहे, याचे कटआउट्स भिंतींवर तसेच राहतात. हे आयुष्यात कधीच येत नाही, कारण त्याला सपोर्ट करणारी एनर्जी सिस्टीमच आपल्याकडे नाही आहे. कारण आपण या सगळ्या प्रोग्रॅमिंगमुळे या नेगेटिव्ह एनर्जीज मध्ये ट्रॅप्ड आहोत. सो ज्या वेळेला आपण टॅपिंग करतो, आपण वरवरच्या स्तरावर शुगर कोट नाही करत आहे. आपण डीप विदिन जिथे प्रॉब्लेम आहे, जिथे प्रोग्रॅमिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, तो प्रोग्रॅम डिलीट करण्याचा प्रयत्न करतोय, तो रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय. रिफ्लेक्शन काय घडणार आहे? ज्या वेळेला तुम्ही एनर्जी रिलीज करताना, रिलीज म्हणजे काय, ती काय तुमच्या पोटातनं रिलीज होते का, तोंडातनं रिलीज होते का, ती अशी बाहेर येते. इट गेट्स रिप्लेस्ड लाईक सॅडनेस गेट्स रिप्लेस्ड विथ हॅपीनेस. म्हणून ज्या वेळेला आपण फिअरवर टॅपिंग करतो, फिअरची स्केल ड्रॉप झाल्यावरती कशाची स्केल वाढते सिस्टीम मध्ये? सुरक्षिततेची स्केल वाढते.
तुम्ही सुरक्षित वाटावं म्हणून काही केलंय का? नाही. पण तुम्हाला ज्या कारणांनी सुरक्षित वाटत नाही ते रिलीज केलंय. तुम्हाला जर एखादं झाड तुमच्या कुंडीमध्ये नको असेल दिसलेलं अजिबात, तर काय केलं पाहिजे? ते मुळासकट उपटलं पाहिजे. तुम्ही वरवरनं सारखं जर ते कापायला लागला की मला हे बघायचं नाही, मला हे बघायचं नाही, आणि ते परत उगवून आल्यावरती तुम्हाला जर वाईट वाटत असेल की मला हे नकोय आणि हे काय येतंय, ते मुळासकट काढलं पाहिजे. सो पॉवर टॅपिंगला इतका महत्व आहे, कारण इनेटली आपली सिस्टीम प्रोग्रॅम्ड आहे टू बी पॉझिटिव्ह. ध्यास आहे ना आपल्या सगळ्यांचाच. हु लाइक्स टू फील मिझरेबल? प्रत्येकाला आस आहे टू फील हॅपी. एव्हरीबडी वॉन्ट्स टू फील ॲट पीस. हा प्रॉबेबली आपली जात्याच ओढ आहे ती. पण या सगळ्या प्रोग्रॅमिंगमुळे त्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मग आपण काय करतो? ती अवस्था आणण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली काय केलं पाहिजे? ती अवस्था ज्या कारणाने येत नाही ते रिलीज केलं पाहिजे. सो ज्या वेळेला वेन यू स्टार्ट टॅपिंग ऑन दीज एनर्जी मेरिडियन्स, दीज पॉइंट्स, हे पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत, कारण हे ह्या 14 मेरिडियन्सचे आयदर स्टार्ट पॉइंट्स आहेत किंवा एंड पॉइंट्स आहेत किंवा असे पॉइंट्स आहेत की जिथे या सगळ्या मेरिडियन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात. सो जेव्हा आपण हे स्टिम्युलेट करतो, आपली अख्खी एनर्जी सिस्टीम जागी होते. म्हणून कितीतरी वेळेला नुसतं मेकॅनिकल टॅपिंग केलं, म्हणजे नुसतं टॅप जरी केलं तरी फ्रेश वाटायला लागतं, कारण इट स्टार्ट्स रिलीजिंग. आणि आता फिक्स आहे ब्रेनमध्ये की ज्या वेळेला असं करतो, काय करतोय? काहीतरी नेगेटिव्हिटी रिलीज करतोय सिस्टीम मधनं. दॅट इज वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे समजून घेण्यासाठी एक छोटंसं अॅनॉलॉजी आहे. शब्दशः घेऊ नका. अॅनॉलॉजी म्हणजे काय? त्याच्यावरनं आपण एक वेळ समजू शकतो. ते तसंच शब्दशः असतं असं नाही. सो जसं पाण्याचा एखादा पाईप असेल आणि पाण्याच्या एखाद्या पाईपमध्ये जर मध्ये खडा अडकला, तर तो खडा काढण्यासाठी काय केलं पाहिजे? पाईप कट नाही करायचा आहे. पाईप कट न करता काय केलं पाहिजे? ते पाणी सुरू आहे ना तिकडनं, बट यू रिअलाइज की सेकंड एंडला पाणी येत नाहीये. सो स्टार्ट पॉइंट जो आहे पाईपचा, त्याला जोरात जर आपण चिमटलं तर मधल्या सगळ्या प्रेशरमुळे तो जो मधला खड्याचा ब्लॉक आहे तो बाहेर फेकला जातो. आणि हेच आपल्या सगळ्या ड्रेनेज सिस्टम्स ज्या आहेत याच्यावरतीच आहेत. हे जे सगळे मॅनहोल्स आहेत किंवा तेच आहेत, दे आर प्रेशर पॉइंट्स टू क्लिअर the whatever is blocked. So in the same way these energy meridians also, ज्या वेळेला आपण असा आघात करतो आणि हे प्रेशर क्रिएट करतो, त्या एनर्जी मेरिडियन्स मध्ये जर ब्लॉक ट्रॅप्ड असेल किंवा पेशींच्या स्तरावर ब्लॉक ट्रॅप्ड असेल तर तो रिलीज होतो, रिप्लेस होतो. ओके. सो हा महत्व आहे या पॉइंट्सचा. सो ज्यांचं टॅपिंग कदाचित इफेक्टिव्ह होत नाही, कदाचित तुमचे पॉइंट्स चुकत असतील. सो टॅपिंग करताना पॉइंट्सकडे लक्ष द्या. तुम्ही नुसतं गुगल जरी केलं तर त्याच्यावरती तुम्हाला टॅपिंग पॉइंट्स सापडतील. बी व्हेरी स्पेसिफिक विथ द पॉइंट्स. ओके. वी हॅव मेड इट व्हेरी इझी. हे का मी आज सगळं सांगते? कारण कधी कधी जेव्हा आपल्याला त्याच्या मागचं सायन्स माहिती नसतं किंवा हे का करतोय आपण माहिती नसतं, आपली प्रॅक्टिस कमी पडते, आपला विश्वास कमी पडतो आणि सगळा गेम एनर्जीचा आहे. फेथ इज द बिगेस्ट एनर्जी. सो ज्या वेळेला तुम्हाला हे कळतं की या सगळ्याच्या मागे प्रचंड मोठा रिसर्च आहे, इट इज सायंटिफिक जे आपण करतोय, इट हॅज हेल्प्ड सो मेनी पीपल अराउंड द वर्ल्ड, त्यावेळेला आपलं ओरिएंटेशन टुवर्ड्स प्रॅक्टिस बदलतं आणि आपली एनर्जी जशी बदलते तसं आपल्याला रिस्पॉन्स पण इमिजिएटली बदलतो. सो फर्स्ट थिंग आय हॅव आन्सर्ड यू की हेच पॉइंट्स का? तर हेच पॉइंट्स का ह्याचं बऱ्यापैकी स्पष्टीकरण मी दिलंय. दुसरं, का आपण रिलीज करतो? तर जे आपल्याला साध्य करायचंय ते साध्य होण्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक एनर्जेटिक ब्लॉक आहे. सो हा ब्लॉक या कदाचित 5 नेगेटिव्ह इमोशन्समुळे आपल्या सिस्टीममध्ये ट्रॅप्ड आहे, जे ह्या फिल्टर्समधनं, हे प्रोग्रॅमिंग, हे संस्कार ज्या ज्या लेयर्समधनं घडले तिथून आलेलं आहे. म्हणून आपल्याला लेव्हल 1ला ज्या वेळेला आपण क्लेन्झिंग करतो,
म्हणून पॉवर टॅपिंगचा उद्देश काय आहे? इट इज क्लेन्झिंग, क्लीन करणं. गंमत बघा, यू कॅनॉट चेंज समथिंग आउटसाइड. ऐका नीट मी काय सांगते. आपण बाहेर काय घडतंय, समोरचा कसा वागतोय, काय सिच्युएशन आहे, याच्यावर आपण नाही कंट्रोल ठेवू शकत. पण ते सगळं घडत असताना आपल्या आतमध्ये काय घडतंय याच्यावर आपण नक्कीच कंट्रोल ठेवू शकतो. आणि गंमत ही आहे की ज्या वेळेला आपण आपल्या आतमध्ये त्या गोष्टींमुळे किंवा त्याच्या कारणांमुळे जी नेगेटिव्हिटी आहे ही रिलीज करायला लागतो, बाहेरच्या गोष्टी ऑटोमॅटिकली बदलायला लागतात. पण आपण काय करतो, आपण उलट बसतो की मला बाहेरचं बदलायचंय. पॉवर टॅपिंग किंवा जगातली कुठलीही टेक्निक याच कारणाने फेल होते. हे एनर्जी डायनॅमिक्सचे नियम फक्त पॉवर टॅपिंग पुरते नाही आहेत. हे जगातल्या प्रत्येक टेक्निकच्या गाभ्याशी आहेत. हे जगातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याच्या गाभ्याशी आहेत. जसं ग्रॅव्हिटी तुम्ही माना किंवा मानू नका, ही प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या गाभ्याशी आहे. तुमच्या पायाखाली तीच आहे, तुम्ही मानलं नाहीत तरी. सो हे एनर्जी डायनॅमिक्सचे नियम, हे सिद्धांत तुम्ही मानले नाहीत तरी दे गव्हर्न युअर लाईफ. तुम्हाला कळायच्या आधी पण दे वर गव्हर्निंग युअर लाईफ, तुम्हाला कळाल्यानंतर पण दे आर गोइंग टू गव्हर्न युअर लाईफ. सो प्रत्येक गोष्ट ही रेझोनन्स प्रमाणे. आपल्याला काय हवंय ह्यापेक्षा आपण काय अवस्थेत आहोत याला रिस्पॉन्स मिळतो. तुम्हाला सक्सेस हवंय, पण प्रोग्रॅमिंग तुमच्या सिस्टीममध्ये या सगळ्या लेयर्स मधून लॉसचं आहे, भीतीचं आहे. काय तुम्ही कशाला व्हायब्रेट करणार? भीतीलाच व्हायब्रेट करणार. म्हणून क्लेन्झिंग महत्वाचं आहे. आणि म्हणून जी लोक क्लेन्झिंग करायला सुरुवात करतात त्यांना जाणवतं की सगळ्यात पहिलं तर आपल्या आतमध्ये स्वास्थ्य निर्माण व्हायला लागतं आणि परिणाम स्वरूप बाहेरच्या स्तरावर स्वास्थ्य निर्माण व्हायला लागतं. जी माणसं तोंडवाकडी करायची ती कदाचित व्यवस्थित बोलायला लागतात. ज्या गोष्टी आपल्याला वाटत होतं खूप अवघड आहे ती सहज होते. अनपेक्षितपणे हेल्प मिळते. अशा गोष्टी जुळून येतात आयुष्यात की ज्याची आपण कल्पना पण केली नव्हती. आणि मग असे रिझल्ट्स यायला लागल्यावरती आपला अप्रोच बदलतो. आपण क्लेन्झिंग पेक्षा हे कसं मिळेल, हा माणूस माझ्या ताब्यात कसा राहील, लॉस कसा होणार नाही याच्याकडे लक्ष देतो. वेअर ॲज यू शुड टॅप की मला याची भीती वाटते, हे रिलीज होणं गरजेचं आहे. मला आता बरेच मेल्स आले ज्या वेळेला हे सगळे सेशन सुरू होते. याच्यामध्ये आपण रिलेशनशिप्सवर बरेच व्हिडिओज केले. सो मला बऱ्याच 2-3 लोकांच्या मेल्स मधून असं जाणवलं की टॅपिंग केल्यावर त्यांना चांगलं वाटतंय, पण त्यांना माझ्याकडनं अशी अपेक्षा आहे की मी असं काहीतरी स्टेटमेंट देईन की त्यांचा नवरा ओव्हरनाईट त्यांच्याशी व्यवस्थित वागायला लागेल. कुणीही तुमच्याशी व्यवस्थित वागावं म्हणून आपण टॅपिंग नाही करत आहे. तुम्ही व्यवस्थित असण्यासाठी टॅपिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित असायला लागला तर ऑटोमॅटिकली बाहेरच्या गोष्टी तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागतील. कारण रेझोनन्स लक्षात ठेवा, 2 विरोधाभासी एनर्जीज एकत्र राहू शकत नाहीत. तुम्ही प्रेमाने भरलेले आहात, द्वेष करणारा माणूस तुमच्या बरोबर राहू शकत नाही. त्याच्याकडे 2च ऑप्शन्स असतात. एक तर त्याला तुमच्या ऑर्बिटमधून बाहेर पडायला लागतं किंवा त्याला तुमच्या लेवलला अपग्रेड व्हायला लागतं. पण आपलं प्रेम कसं असतं, आपलं प्रेम आपण आज ट्राय करणार, आज प्रेम करून ट्राय करणार, आज व्यवस्थित बोलून ट्राय करणार, असं आपलं प्रेम असतं. ट्रायल एररवरती चाललेलं असतं. सो आपल्याही गाभ्यामध्ये तो माणूस प्रेम करत नाही म्हणून तिरस्कारच असतो. टॅप ऑन ऑनेस्टली व्हॉट यू फील. की मला राग येतो, हा माणूस, ही बाई मला पाहिजे तसं रिस्पॉन्ड करत नाही, मला रिस्पेक्ट देत नाही, याचा मला राग येतो. उलट टॅपिंग करू नका की या माणसाने आज माझ्याशी व्यवस्थित वागलं पाहिजे. कधीच होणार नाही. कारण तुम्ही इतके हतबल होऊन टॅपिंग करताय. एनर्जी काय आहे? हतबलतेची. वाटेला काय येणार? हतबलताच.
मला एकानं मेल केला, त्याच्यामध्ये त्या बाईंनी लिहिलंय की माय हजबंड ट्रीट्स मी लाईक ट्रॅश. Probably you allow somebody to treat you like trash. Trash म्हणजे काय? कचरा. You allow somebody to treat you like trash. कचऱ्यासारखं. तुम्ही स्वतः चेक करा ना, तुमचं इंटरनल फिलिंग काय आहे स्वतःबद्दल. तुम्हाला का गरज आहे त्याच्या अप्रिसिएशनची? कारण तुमच्या आतमध्ये इतकं व्हॅक्यूम आहे की तुम्हाला वाटतं की हा व्यवस्थित वागला तरच ते भरून निघणार आहे. असं नाहीये. युअर वर्ल्ड स्टार्ट्स विथ यू अँड एंड्स विथ यू. हे कळणं खूप अवघड आहे. ठीक आहे, असू देत, पण ऍटलिस्ट प्रत्येक ब्लॉक, कारण या सगळ्या लेयर्स मधनं एवढे निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेले आहेत. आपण सगळे नाही कदाचित रिलीज करू शकणार, पण असे तरी रिलीज केले पाहिजेत ज्याचा आपल्याला त्रास होतो. लिस्ट करा, मला कशा कशाची भीती वाटते. ठीक आहे, सगळी लिस्ट करू नका. मला खूप लोक मेसेज करतात की लिस्ट केली आणि आम्हाला खूप भीती वाटायला लागली. ओके, तुमच्याकडे पॉवर टॅपिंगच्या प्रोटोकॉल शीट आहेत. ज्यांना पॉवर टॅपिंग, जे रेग्युलर शिकलेले नाहीयेत पॉवर टॅपिंग, युट्यूबवरती पॉवर टॅपिंग लेव्हल 1 लेव्हल 2 दोन्ही व्हिडिओज आहेत. प्लीज एज्युकेट युअर सेल्फ थ्रू पॉवर टॅपिंग. आणि ज्यांना कोणाला पॉवर टॅपिंगचे शीट्स हवे असतील जे लेव्हल 1 ला आपण देतो, वी विल ट्राय टू अपलोड इट ऑन द ऍप, सो ते तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे 5ही नेगेटिव्ह इमोशन्स कसे हँडल करायचे हे दिलेलं आहे. प्रत्येकाच्या खाली 3-3 जागा आहेत. सो कशाची, ह्या क्षणाला मला कशाची भीती वाटते. बी व्हेरी क्लिअर विथ युअर सेल्फ. कशाची भीती वाटते. भीती ही इतकी महत्वाची एनर्जी आहे ना, आणि बऱ्याच वेळेला आपल्याला त्याला फेसच करायचं नसतं. आपल्याला असं वाटतं प्रॅक्टिकली काहीतरी चेंज होते ना, मग माझी भीती आपोआप जाईल. असं नाही होणार आहे. प्रॅक्टिकली काहीतरी चेंज केल्यावरती टेम्पररी राहत मिलेगा, पण तुमचं प्रोग्रॅमिंगच जर भीतीचं असेल तर दुसरं काहीतरी घडल्यावरती ते परत पॉपअप होणारच आहे सिस्टीम मध्ये. सो जितकं सिन्सिअरली तुम्ही 3 गोष्टी, कशाची मला भीती वाटते, ओके, माझा नवरा कसा रिॲक्ट करेल ह्याची मला भीती वाटते, व्हेरी ऑनेस्टली, आणि कुणाला कशाचा त्रास होतो आणि कशाची भीती वाटते ना, हे सब्जेक्टिव्ह आहे. हे त्याचं पर्सनल आहे. काही लोकांना खूप फालतू गोष्टींची भीती वाटते, पण वाटते ना. आयुष्य कॉम्प्रोमाइज होतं त्या गोष्टींमुळे. सो तुम्हाला कोणाला जस्टिफाय करायची गरज नाहीये की मला का भीती वाटते. मला भीती वाटते, लोकांची नजर लागेल, मला भीती वाटते. कारण तुम्ही तेच प्रोग्रॅमिंग घेऊन जर सिस्टीम मध्ये जगायला लागला तर तुम्हाला पदोपदी तसेच अनुभव येणार आहेत. अँड म्हणून म्हणतात दॅट यू क्रिएट युअर ओन रियालिटी. तुमचं जर परसेप्शन झालं असेल की माझ्यावरती जळतात, कुणाला माझं चांगलं बघवत नाही, काय अट्रॅक्ट करणार तुम्ही. सतत ही भीती की माझी गाडी कोणाला दिसली तर मला नजर लागेल, माझं चांगलं कोणाला दिसलं तर मला नजर लागेल. सो उलट टॅपिंग करू नका. ओके, मला कशाची भीती वाटते, XYZ प्रॉब्लेम होतोय, मला कशाची भीती वाटते त्यात. मला फेलियरची भीती वाटते त्यात, माझ्या मनासारखं होणार नाही याची भीती वाटते त्यात. कशाची भीती वाटते, कशाची भीती वाटते. एक गंमत आहे, मला आत्ताच अलीकडे एक मॅडम कन्सल्टिंगला, टेलिफोनिक कन्सल्टिंग वरती बोलत होत्या तर त्या मला म्हणाल्या की माझा प्रॉब्लेम खूप सिली वाटेल तुम्हाला, पण माझा मुलगा, मी बाकी सगळं ठीक आहे, वर्क फ्रंटला ओके, बाकी रिलेशनशिप्स खूप ठीक आहेत, पण मला दिवस रात्र एका गोष्टीनी इतकी एन्झायटी क्रिएट होते, ती आहे की माझा मुलगा माझ्याशी अटॅचडच नाहीये. तर त्या म्हणल्या की मी इतकं टॅपिंग करते की त्याला माझ्याबद्दल प्रेम वाटू दे, आज मी घरी गेल्यावरती त्यांनी मला मिठी मारू दे, तो बाबापेक्षा माझ्याबरोबर जास्त वेळ राहू दे. सो आणि त्या म्हणल्या मी इतकं त्याच्यासाठी काय काय घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, तो तेवढं खेळणी घ्यायला माझ्याजवळ येतो आणि परत लांब निघून जातो, आणि मला प्रचंड भीती वाटते की
म्हणजे हा मुलगा मला, ही विल हेट मी वेन ही ग्रोज अप, किंवा त्याला आठवणच राहणार नाही माझी, तो म्हातारपणी कदाचित मला बघणारच नाही, तो माझ्यापेक्षा त्याच्या बाबाला आणि त्याच्या आजीला जास्त अटॅच होईल. आता चूक काय करतोय आपण इथे? आपण कशावर टॅपिंग केलं पाहिजे? आपण या भीतीवर टॅपिंग केलं पाहिजे की मला भीती वाटते, मला इन्सिक्युरिटी वाटते की माझा मुलगा मला पाहिजे तसा मला इम्पॉर्टन्स देणार नाही किंवा तो विसरेल मला. कारण तुम्ही भीतीची एनर्जी तशीच ठेवली आहे जी इतकी स्ट्रॉंग आहे तुमच्या सिस्टीममध्ये, आणि तुम्ही टॅपिंग करताय की त्यानं माझ्याशी चांगलं वागू दे, त्याला माझ्याबद्दल प्रेम वाटू दे. हे सपोर्ट कसं होणार? आणि तुम्ही जेवढा आसक्तीने त्याला धरायला जाणार तो तितका लांब पडणार. कारण आसक्तीने प्रेम केलेलं कुणालाच आवडत नाही. त्या मुलाला कळत नसलं तरी त्याला व्हायब्रेशन्स कळतात ना तुमचे, तोही नकळत तुमच्या त्या व्हायब्रेशन्सलाच रिस्पॉन्ड करतोय. बरं, जॉब करणं तुमचं चॉईस होती, नवऱ्याकडे तो जास्त वेळ असणार ही तुमचीच अरेंजमेंट होती. पण ठीक आहे, असं असून आपल्याला जर आता भीती वाटत असेल तर त्या भीतीवर टॅपिंग केलं पाहिजे. कितीतरी लोक आजारावरती टॅपिंग करतात, ओके, आणि ते काय टॅपिंग करतात की माझा गुडघा बरा होऊ देत, माझं बीपी कमी होऊ देत. ऍक्च्युली काय असतं, आपल्याला त्या आजार बळावेल याची भीती वाटते. व्हॉट शुड यू टॅप ऑन? की मला भीती वाटते. कारण लक्षात घ्या, वेन युअर सिस्टीम इज अंडर फिअर देर इज सो मच ऑफ स्ट्रेस हॉर्मोन्स, आणि ज्या वेळेला बॉडी स्ट्रेस हॉर्मोन्स प्रोसेस करत असते ती कुठल्याही आजाराला हील करू शकत नाही. म्हणून स्ट्रेसमध्ये आपण जास्त आजारी पडतो. सो सिंपल काय आहे की त्या ऍक्च्युली हे खूप अवघड आहे, कधी कधी आपल्याला नाही कळत. कारण लहानपणापासून आपण एका चौकटीत वाढलोय की असं वाटलं पाहिजे आणि असं नाही वाटलं पाहिजे. ऑल ऑफ अ सडन कोणीतरी येऊन तुम्हाला सांगते की तुला काय वाटतंय, ही सवयच नाहीये आपल्याला. आणि त्यात ऑनेस्टली काय वाटतंय हे विचार करण्याची तर त्यातून सवय नाहीये आपल्याला. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट ऑनेस्टली सी. आणि त्यात काही चुकीचं नाहीये ना हे एक्सेप्ट करण्यामध्ये की मला भीती वाटते, काहीच चुकीचं नाहीये. ती एनर्जी तशीच आत ठेवून तुम्ही वरवर काहीतरी रिपेअर करण्याचा प्रयत्न करताय, हे चुकीचं आहे. दिस इज वेअर तुम्हाला कधीच रिझल्ट येणार नाही. तुम्ही पॉवर टॅपिंग करा, जगातलं काही करा. मला कोणीतरी एक प्रश्न विचारला होता खूप वर्षांपूर्वी की जे लोक बुद्धिझम फॉलो करतात ना त्यांच्यामध्ये एक हिलिंग प्रॅक्टिस आहे, अँड दॅट हिलिंग प्रॅक्टिस इज टू फॉरगिव्ह, बिकॉज दे बिलीव्ह इन द कार्मिक लॉ. सो यू फॉरगिव्ह. सो त्यांचं थिअरी अशी आहे की इफ समबडी इज डुईंग समथिंग बॅड टू यू, देर इज समथिंग ना, काहीतरी कार्मिक रिलेशन आहे ज्याच्यामुळे असं घडलेलं आहे, ठीक आहे, ओके. तर त्या मॅडमनी मला काय सांगितलं, मी फॉरगिव्ह पण ट्राय केलं पण त्याच्यात काहीच फरक पडत नाही. ही जर तुमची फॉरगिव्हनेसची व्याख्या असेल तर आनंदच आहे. कारण फॉरगिव्हनेस हा ट्राय करण्याचा विषय नाहीये. फॉरगिव्हनेस हा तुमच्या असण्या स्वभावाचा भाग आहे. सो तुम्ही समोरच्यानं काबूमध्ये यावं म्हणून फॉरगिव्हनेस जर ट्राय करत असाल तर किती इन्सिक्युरिटी आहे तुमच्या सिस्टीममध्ये. एनर्जी कशाला रिस्पॉन्ड करणार, सिक्युरिटीला करणार का इन्सिक्युरिटीला करणार? बऱ्याच वेळेला आपल्याला आपले हे ब्लॉक्स ऐकायचे पण नसतात. आपल्याला आपल्या डोक्यात जे तेच ऐकायचं असतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सेप्ट की कदाचित माझ्या सिस्टीममध्ये काहीतरी ब्लॉक आहे म्हणून असं माझ्या वाट्याला येत असेल. हे सोपं आहे ना म्हणणं की तो नालायक आहे, ती बाई अशी आहे, सिच्युएशनच अशी आहे, नशीबच खराब आहे, ग्रहांमध्येच प्रॉब्लेम आहे, घरातच प्रॉब्लेम आहे, टॅरोच बरोबर नाही आहे. हे सोपं आहे ना, काय रिस्पॉन्सिबिलिटीच नाहीये. बाहेर 4 पिरामिड बसवा, 2 बेडूक आणून ठेवा आणि वाटेल तसं वागा. बिकॉज वी आर आपण अवलंबून आहोत बाहेरच्या गोष्टींवरती. पण सगळं गणित आपल्या आतमध्ये काय सुरू आहे ह्याच्यावरती. सो डोंट बी फिअरफुल. आणि तुम्ही जेवढं पळणार आहे ना ह्याच्यापासनं, आज ना उद्या तुम्हाला हे फेस करायचंच आहे. कारण जोपर्यंत हे तुमच्या सिस्टीम मधून जात नाही तोपर्यंत ते तुमच्या आयुष्यातनं जाणार नाहीये. सो उद्या करण्यापेक्षा आज फेस करा. काय कशाची भीती वाटते रिलीज करा ना, फिनिश इट ऑफ.
कदाचित खूप वेगळं काहीतरी आयुष्य समोर येईल. कारण सुरक्षित असताना आयुष्य जगणं हे अनुभवलेलंच नाहीये आपण. आपल्या जेनेटिक्स मधून तरी कोणी अनुभवलं असेल का? नसेल अनुभवले, पॉसिबलच नाहीये ना. सतत रॅट रेसच आहे आयुष्यामध्ये, सतत हातातोंडाशीच गाठ आहे प्रत्येक स्तरावरती. आणि ज्यांची सुखवस्तू आयुष्य आहेत, हे जाईल का, नजर लागेल का, याच इन्सिक्युरिटीज मध्ये आहोत आपण. सो कधी ना कधी हे फेस करायचंच आहे. का पळतोय आपण? ज्याची भीती वाटते हे घ्या समोर अँड रिलीज इट ऑफ. कदाचित 1 महिना लागेल, 2 महिने लागेल, 3 महिने लागेल, बट ऍटलीस्ट योग जे बरोबर आहे तिथे तरी रिपेअर करायला आपण सुरू करतोय. आपण उगाच पळत नाहीये अंधारामध्ये. ऍटलीस्ट आपल्याला दिशा तरी दिसते, उजेड तरी दिसतोय, त्याच्याच बरोबर चालतोय आपण. सो फेस युअर फिअर्स. ऑनेस्टली विचार करा की काय वाटतं मला, एवढं का ऑब्सेस्ड आहे मी रिलेशनशिप बद्दल, का मला एवढं पाहिजे तो माणूस, ही कमतरता काय आहे माझ्यामध्ये. खूप वेळेला अशी खूप लोक येतात ज्यांना काहीतरी प्रोटोकॉल पाहिजे असतो की हाच माणूस पाहिजे, तोच माणूस पाहिजे. व्हाय आर यू सो ऑब्सेस्ड? अँड डू यू फील की तुमच्या आतला जो रिकामेपणा आहे, जी रिक्तता आहे, ही बाहेरच्या माणसांनी भरून निघणार आहे? ही टेम्पररी होईल, जरा हनीमून फेज असेपर्यंत असेल. नंतर तुमचे ओरिजिनल इन्सिक्युरिटीज कधीतरी बाहेर येणारच आहेत. कधीतरी ते रिलेशन खराब होणारच आहे. कशाला त्याची वाट बघायची? सुरुवात आपल्यापासून करूया ना. बऱ्याच वेळेला अशा लोकांना लहानपणी अबॅन्डनमेंट इश्यूज असतात, मुलगी म्हणून नाकारलेलं असतं, काही ब्रेकअप हिस्ट्रीज असतात. दे लँड अप इन टू मल्टिपल फेलियर रिलेशनशिप्स इन लाईफ. इट स्टार्ट्स विथ यू अँड एंड्स विथ यू. मान्य करा किंवा करू नका, सगळं जग फिरून आलात, सगळे टेक्निक्स करून आलात ना, तरी अंततः हेच रियालिटी राहणार आहे. हीच रियालिटी राहणार. आणि फॉर्च्युनेटली ह्याच्या एवढं सोपं काहीच नाहीये ना. सो पॉवर टॅपिंग फेल होणार कारण आपण उलट ऍड्रेस करतोय. जे पाहिजे त्याच्यापेक्षा ते नसल्यामुळे जी अवस्था आहे ना, ती रिलीज करा. हेल्पलेस वाटतं, येस, वाईट वाटतं, गिल्टी वाटतं, फेस करा आणि रिलीज करा. सो पॉवर टॅपिंगचे शीट्स वी विल ट्राय की उद्या परवामध्ये पॉवर ऍप वरती ते अवेलेबल होतील. सो पॉवर ऍप मध्ये गिफ्ट सेक्शन मध्ये वी विल ट्राय टू अपलोड दोज शीट्स. तो तुम्ही तिथून ते डाउनलोड डेफिनेटली करू शकता. पुढची गोष्ट आहे विच इज सायकोलॉजिकल रिव्हर्सल. म्हणजे वरवरच्या स्तरावरती आपण म्हणत असतो की मला याच्यातनं बाहेर पडायचंय किंवा मला हे हवंय, पण इंटरनली आपल्यातच असं काहीतरी असतं की ज्याच्यामुळे ती गोष्ट घडण्याला आपण रोखत असतो. जसं ज्यांच्या सिस्टीम मध्ये प्रचंड आळस भरलेला आहे ना, अशी माणसं नुसतं सांगतात की मला बिझनेस खूप मोठा व्हावासा वाटतो, मला हे करावंसं, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. आणि जेव्हा यू टेल देम की जेवढं टॅपिंग महत्वाचं आहे तेवढं प्रॅक्टिकली पण महत्वाचं आहे ना सगळं हलणं, पण त्याला त्यांचा इतका रेझिस्टन्स असतो कारण त्यांना माहिती आहे की बिझनेस वाढला तर काम वाढणार आहे, पळायला लागणार आहे त्यांना. मग नकोच. पण आपण एक होप वरती जगूया की मला करायचंय आणि ते होत नाही. माझ्याकडे एक गृहस्थ आले होते. त्यांना एक प्रॉब्लेम होता की त्यांना पावसाळा सुरू झाला ना की डिप्रेशन यायचं. त्यांना कळत नव्हतं, त्यांनी इतकं टॅपिंग केलं त्याच्यावरती, पण पावसाळा सुरू झाला की डिप्रेशन त्यांच्या सिस्टीममध्ये सुरू व्हायचं. मग हिस्ट्री घेत 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 ज्या वेळेला कळलं त्यावेळेला तो ब्लॉक त्यांच्या लहानपणात होता. ते लहान असताना पावसाळ्यामध्ये त्यांची पावसाळ्याचाच सगळा सीझन होता आणि त्याच सुमारास त्यांची आई वारली. तो ट्रॉमा, तो धक्का त्या लहान बाळासाठी इतका मोठा होता. आणि तो पावसाळा आणि ते डिप्रेशन ही त्यांची आणि त्यांच्या आईमधला शेवटचा दुवा होता. त्यांना बाहेर पडायचं होतं त्या डिप्रेशनमधून, एन्झायटीमधून. पण त्या डिप्रेशन आणि एन्झायटीची सुरुवात कुठे झाली आहे? ती आईच्या जाण्यामध्ये झाली. सो ज्या वेळेला आपण जर तो ट्रॉमा रिलीज करायला लागलो तर त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटायचं. कारण त्यांना असं वाटायचं की ते दुःख
तीच कडी आहे फक्त माझ्यात आणि आईमध्ये उरलेली आज. आता ते डिप्रेशन पण जर मी रिलीज केलं तर माझ्यात आणि आईच्यात जो बॉन्ड आहे, जो पावसाळा सुरू झाला की काय होतं, ते परत सगळं सिस्टीम मध्ये टेक ओव्हर होतं. ती आईची अवस्था, ते आईशी असलेलं कनेक्शन, ते डिप्रेशन, ते सॅडनेस, दॅट ऑल टेक्स. सो आईला तर घालवायचं नाहीये सिस्टीम मधनं अजिबात, आणि तिच्याशी जो लास्ट कनेक्ट आहे तो सोडायचा नाहीये. दिस इज सायकोलॉजिकल रिव्हर्सल, की आपल्याला वरवरच्या स्तरावर वाटतं की हे रिलीज व्हावं, ह्याच्यातनं आपण बाहेर पडावं, पण इंटरनली आपल्यातच काहीतरी असतं जे त्याला रोखून धरतं. बऱ्याच वेळेला अँगरच्या इश्यूज मध्ये असं होत असतं. वरवर लोक खूप टॅपिंग करतात की XYZ माणसाचा राग, अँगर रिलीज होऊ दे. इंटरनली त्यांना ते ठेवायचंच असतं, कारण राग, द्वेष हा इतकं पॉवर आहे ना या इमोशन्स मध्ये. म्हणजे तुमच्या सिस्टीम मध्ये ज्या वेळेला राग प्रोसेस होतो ना, एवढी ट्रिमेंडस एनर्जी निर्माण होते की अशी वीक दिसणारी माणसं सुद्धा समोरच्याला फोडू शकतात, घरातल्या गोष्टी नष्ट करू शकतात. अशी पॉवर, असं ॲड्रिनालिन, इतकं ॲग्रेशन सिस्टीम मध्ये. आपल्याला ती पॉवर सोडायची नाही, आपला होल्ड असतो त्याच्यावरती. पण ही ॲग्रेशन, हा राग आपल्याला करप्ट करतो. आणि जी लोक बरेच वर्ष टॅपिंगचं सगळं ऐकतायत किंवा हे सगळे एनर्जी सायकोलॉजीची फिलॉसॉफी ऐकतायत, अशा लोकांना हे शब्द बऱ्याच वेळेला बोथट होतात. त्यांना वाटतं राग, द्वेष वगैरे काही नाही, आम्ही खूप काम केलेलं आहे. अरे नाही ना, सिस्टीम बदलत आहे. ठेवायचं असतं, दाखवून देणार आहे. वाईट झालं की कशी मजा येते आपल्याला त्याची. हे कोणाच्या सिस्टीम थ्रू प्रोसेस होते? हे आपल्याच सिस्टीम थ्रू प्रोसेस होते. अँगर इज अ प्लस इमोशन और अ मायनस इमोशन? मायनस इमोशन डेफिनेटली. मग मायनस इमोशन शरीरामध्ये मायनस केमिस्ट्रीच निर्माण करणार. मायनस केमिस्ट्री तुमच्या शरीराला नरिश करूच शकत नाही, ती कुरतडणारच आहे. हळूहळू एक अवयव कुरतडणार, तुमचं मानसिक स्वास्थ्य कुरतडणार. सो जे खरंच हवंय याला कुठल्या स्तरावरती आपण रोखून धरतोय का बघा. अवघड आहे कळणं. इथे कधी कधी एक्सपर्टीज लागतात की जिथे मग समथिंग कन्सल्टिंग मे हेल्प पीपल टू कारण नाही कळत ना आपल्यालाच आपले लेयर्स कळत नाहीत. कुठे अडकलोय आपण, एक्झॅक्टली काय होतंय आपल्या बरोबर कळत नाही आपल्याला. सो दिस इज understanding this also is very important. Okay, fine. I will conclude today's session with one more point. आणि मग बरेच आहेत माझ्याकडे मुद्दे, मला कळलं नाही. इट इज ऑलरेडी 8:07 रादर. सो याचे पुढचे मुद्दे आपण पुढच्या पार्ट 2 जो ह्याचा मी पोस्ट करेन त्याच्यामध्ये मी डेफिनेटली कव्हर करेन. हाऊ टू कम टू नो द रिझन इनसाइड मी, नॉट टू लीव द इश्यू. ओके फाइन, ठीक आहे. हाऊ डू यू कम टू नो अबाउट अ ब्लॉक इनसाइड यू? व्हॉट डू यू फील? आता सपोज तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर? आता करिअरचा विचार केल्यावरती तुमच्या आत काय निर्माण होतं हा तुमचा ब्लॉक आहे. तुम्हाला भीती वाटत असेल, कसं होणार, काय होणार, माझ्याकडे तेवढे स्किल्स नाही आहेत, मला कोण अप्रेझल देईल की नाही माहिती नाही, मी टिकून राहणार आहे की नाही मला माहित नाही. दिस इज युअर ब्लॉक. सो फिअरच्या कॉलममध्ये हे लिहायचंय की मला भीती वाटते. कदाचित बरेच मल्टिपल इमोशन्स असतात, काही वेळेला लॅक पण जाणवते, दुःख पण जाणवतं. ओके, सो फिअरच्या कॉलममध्ये पण तो इश्यू घ्यायचा, बाकीच्या कॉलम्समध्ये पण तो इश्यू घ्यायचा आणि तसं त्याला टॅप करायचं. क्लिअर? आता काही टेक्निकल मुद्दे आणि बाकीचं बरंच आहे जे सेकंड सेशनमध्ये आपण कव्हर करूया. सो सगळ्यात महत्वाचं आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट काय करायचं? स्टेटमेंट काय करायचं याच्यासाठी तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्मॅट तो आम्ही अपलोड करू, तो तर आहेच. आणि त्याशिवाय तुम्हाला काय वाटतं ते तुमचं स्टेटमेंट आहे. मला XYZ माणसाबद्दल प्रचंड तिरस्कार जाणवतो इज माय स्टेटमेंट. आणि ते मला रिलीज करायचं. आय रिलीज इट, आय चूज टू रिलीज इट. हे मला रिलीज व्हावं असं वाटतं. व्हॉट इज द नेम ऑफ द ऍप अँड हाऊ टू डाउनलोड इट? ओके, ऍपचं नाव आहे
पॉवर ऍप. सो तुम्ही अँड्रॉइड प्ले स्टोअर मध्ये जाऊन प्रदीप पवार /पॉवर ऍप म्हणून सर्च करा. आज नाही आहेत अजून, ते अपलोड नाही केलेले, ते उद्या अपलोड करू आम्ही. पाहिजे तर सेशन नंतर वी विल पोस्ट द लिंक ऑफ द ऍप ऑल्सो. ओके फाईन. सो स्टेटमेंट काय करायचं, स्टेटमेंट चुकत नाही, तुमचं अंडरस्टँडिंग चुकतं. ओके. सो लेवल 1 ला तर वी हॅव मेड इट व्हेरी व्हेरी सिम्पल. त्या फॉर्मॅटमध्ये तसंच्या तसं ते भरायचं. क्लिअर. त्याच्यानंतर किती वेळा टॅप करायचं. आयडियल ग्रॅमर काय आहे की लॉंग स्टेटमेंट. आता लेवल 1चे जे टॅपिंग आहे हे 2 भागामध्ये डिवाइडेड आहे. एक लॉंग स्टेटमेंट आणि एक शॉर्ट स्टेटमेंट. लॉंग स्टेटमेंटमध्ये काय आहे, तुमचा सगळा प्रॉब्लेम आहे कन्क्लुडिंग विथ की हाऊ टू डिस्पाइट ऑफ दिस, किंवा असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या भीतीतून किंवा रागातून, गिल्टमधून, दुःखातून रिलीज होऊ देतो. हे सगळं जे ना, हे हाताच्या पॉइंटवर 3 वेळेला तसंच्या तसं वाचायचं. तसंच्या तसं म्हणजे त्याच्यात ब्लँक स्पेस आहेत ते तुम्ही भरायचे, कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. सेमच असतं तर तेही मी भरून दिलं असतं, पण सगळ्यांचं आयुष्य वेगळं आहे. तुम्हाला कशाची भीती वाटते तुम्हाला माहिती, मला नाही माहिती. सो तसंच्या तसं जे तुम्ही त्याच्यात भराल हे असंच्या असं 3 वेळेला इथे असंच वाचायचं. आणि त्यानंतर हाताच्या पॉइंटला हात लावायचा नाही. बाकी सगळ्या पॉइंट्सवर रिलीजचे 3 राऊंड करायचे. ओके. किती वेळा एका पॉइंटवर टॅप करायचं असं मला कोणीतरी प्रश्न विचारला होता. किती वेळा असं नाहीये, रिलीज असं म्हणत एक 4, 5, 6 वेळेला टॅप होतं. मुद्दा काय आहे, हे पॉइंट्स त्यांना उत्तेजना मिळाली पाहिजे, स्टिम्युलेट झाले पाहिजेत ते पॉइंट. हा त्याचा सोल पर्पज आहे. ओके. सो तुम्ही रिलीजचे 3च्या ऐवजी 10 राऊंड केले तर काही बिघडतं का? काहीही बिघडत नाही. टॅपिंग कितीही करू शकता दिवसभरामध्ये. मला कोणीतरी काल मेसेज केला की ते दुसरीकडे कुठेतरी टॅपिंग शिकले होते आणि त्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही खूप टॅपिंग जर केलं तर एवढी नेगेटिव्हिटी क्रिएट होते की मग सगळं उलटं व्हायला लागतं. असं काही होत नाही. ओके. असं आजपर्यंत कधी झालेलं नाही. फक्त एक आहे की आपण इतके विषय कुरतडून काढतो आयुष्यातले, कधी कधी आपली इमोशनल मॅच्युरिटी तेवढी नसते की आपण त्या विषयांना हँडल करू शकतो. ओके. आणि पुढची गोष्ट आहे डिटॅचमेंट. ह्याला मी पार्ट 2 मध्ये आणखीन एक्सप्लेन करेन, पण टू कन्क्लूड फॉर टुडे, डिटॅचमेंट. अटॅच होऊ नका टॅपिंग केल्यानंतर की अजून झालं नाही, अजून झालं नाही, अजून झालं नाही, कधी होणार, कधी होणार. रिझल्टच्या मागे जितके आसक्त व्हाल तितका रिझल्ट यायला डिले होणार आहे. आणि रिझल्ट बाहेर नाही बघायचा. यू हॅव टू फर्स्ट सी फॉर अन इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन, तरच बाहेरच्या स्तरावर दिसेल. पॉवर टॅपिंगशी रिलेटेड तुम्हाला जर काहीही क्वेरीज असतील, ज्यांनी पॉवर टॅपिंगचा वर्कशॉप केलेला नाहीये, प्लीज यूट्यूब चॅनलवरती प्रदीप पवार जो आपला यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलवरती पॉवर टॅपिंग फ्री वर्कशॉप अवेलेबल आहे. लेवल 1 आणि लेवल 2 तो ऐका. मराठीत आहे, आपल्या भाषेत आहे, म्हणून त्याची किंमत कमी करू नका. आज जगामध्ये सगळ्यात पोटेंट टेक्निक आहे हे. कोणी जर थांबलं तर तुम्ही थांबणार आहे. जग ह्याचं जे फायदे घ्यायचंय ते घेणारच आहे. कोण जर थांबलं तर आपण थांबणार आहोत. ओके. सो आय विल कन्क्लूड माय सेशन टुडे. आपण लाईव्ह सेशन्स बंद करणार आहोत बिकॉज ऑफ वर्कलोड, पण दर 10 दिवसांमध्ये आम्ही प्रयत्न करू की तुमच्यापर्यंत 2 व्हिडिओज नक्की पोचतील. सो आजच्या व्हिडिओचं कंटिन्युएशन आय विल ट्राय माझ्या स्केड्यूलमध्ये बसवून की मंडे किंवा ट्यूजडे पर्यंत तुमच्यापर्यंत लेवल 2 या सेशनचं पोचेल. आपण लेवल 2 मध्ये परत असेच काही टेक्निक समजून घेणार आहे, सरोगेट टॅपिंग समजून घेणार आहे. लेवल 3 मध्ये आपण हाऊ टू टॅप फॉर विशेस फुलफिलमेंट समजून घेणार आहे. सो स्टे कनेक्टेड, बघा, प्रॅक्टिस इट अँड एन्जॉय टॅपिंग. असं टेन्शननी टॅपिंग करू नका. टॅपिंग करताना जांभया येणं, झोप येणं, डोळ्यातनं पाणी येणं नॉर्मल आहे. त्याच्यामुळे टॅपिंग बंद करायचं नाहीये. ओके. सो आणखीन भरपूर गोष्टी घेऊन आपण परत भेटणार आहे सेकंड सेशन मध्ये. आयदर मंडे और ट्यूजडे आय विल अपलोड इट. थँक यू व्हेरी मच. डोंट फॉरगेट टू डाउनलोड पॉवर ऍप फ्रॉम द अँड्रॉइड प्ले स्टोर. थँक यू अँड